आय व्ही फ्लुइड्स तर सलाईन 154 आणि ऑस्मोलॅरिटी तिच्या दुप्पट 308. pH ॲसिडिक साईडला आहे. तर याचा फायदा हा आहे की हायपोक्लोरेमिक जिथे आहे ना, जसं की वॉमिटिंग, नॅझोगॅस्ट्रिक ॲस्पिरेशन, तिथे चांगलं आहे कारण की क्लोराईड जास्त आहे आणि सोडियम पण जास्त आहे. तर हायपोनॅट्रियमामध्ये चांगलं आहे. तर सोडियम आणि क्लोराईड हायर साईडला आहे, त्याच्यामुळे हायपोक्लोरेमिया, हायपोनॅट्रिमिया. मेटाबॉलिक ॲसिडोसिस ज्याच्यामध्ये हायपोक्लोरेमिया आहे त्याच्यात चांगला आहे. नंतर प्रॉब्लेम हायपोकॅलेमियामध्ये कारण की पोटॅशियम काहीच नाही आहे. आता हायपरक्लोरेमियामुळे प्रॉब्लेम काय होतो, निगेटिव्ह आयन आहे, त्याच्यामुळे निगेटिव्ह आयन आत आल्यामुळे बायकार्ब म्हणतो मी आत जातो, न्यूट्रल राहायचं आहे म्हणून. तर मग त्याच्यामुळे मेटाबॉलिक ॲसिडोसिस होऊन जातो बायकार्ब आत गेल्यामुळे. पण त्याच्यातही 2 लिटरच्या वर दिल्या तरच होतं, असं काही इश्यू नाही आहे. इन जनरल RLNSमध्ये काही फरक नाही आहे. फक्त ज्यांच्यामध्ये किडनी प्रॉब्लेम आहे, जे याला मॅनेज करू शकत नाही, कारण की बायकार्ब आत जरी गेला तरी किडनी बायकार्ब जनरेट करू शकते. जिथे नाही होत तिथे इश्यू आहे, तो पण 2 लिटरच्या वर, तर ॲज सच नॉट ॲन इश्यू. आणि सेप्सिस किंवा केटोॲसिडॉसिसमध्ये इनिशियल रिसस्टेशनसाठी देतात. डिहायड्रेशन समजा डायरिया असेल तर त्याच्यामध्ये हे चांगलं आहे. GI लॉसेसमध्ये स्पेशली हायपोक्लोरेमिया ज्याच्यामुळे होतो आहे. नंतर रिंगर लॅक्टेटेड हे बफर्ड आहेत, यांच्यामध्ये सर्वांमध्ये बफर आहे. हे सर्व आयसोटोनिक आहेत आणि क्रिस्टलाइड आहेत. म्हणून म्हटलं आहे बॅलन्स्ड याच्याकरता की प्लाझ्मासोबत बॅलन्स केलेलं आहे, इक्वलाइज करण्याचा प्रयत्न केला आहे. तर याचं pH आहे रिंगर लॅक्टेटचं 273 किंवा 278. तर स्लाइटली हायपो ऑस्मोलर आहे. तर तो म्हणतो की इवन एडेमामध्ये स्लाइटली हायपोटोनिकचं नाहीच, आयसोटोनिक पण नका देऊ असं म्हणतो आहे. तर एडेमामध्ये हायपरटोनिकच पाहिजे बुवा. तर याच्यामध्ये काय आहे, सोडियम फिजिओलॉजिकली याला टाकला आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम दिला आहे त्याने. कॅल्शियम बघा बॉडीमध्ये सगळ्यात जास्त काय ECFमध्ये सोडियम आहे, मग पोटॅशियम आहे, मग कॅल्शियम, मग 4 नंबर मॅग्नेशियम येतो. तर कॅल्शियमचा इश्यू तिथे होतो जिथे ब्लड प्रॉडक्ट्सचं ट्रान्सफ्युजन आहे, अदरवाईज कॅल्शियम दिलेलं बेटर आहे. नंतर लॅक्टेट आहे, लॅक्टेट 29, जे ॲसिटेट बनतं लिव्हरमधनं. क्लोराईड 111 आहे. pH थोडासा ॲसिडिक साईडला आहे, परंतु यांचं काय बायकार्बोनेट बनल्यानंतर हा 7.4 पर्यंत इझिली येऊन जातो. तर pHसाठी हा चांगला आहे. लॅक्टेटचा फायदा हा आहे की लॅक्टेट लिव्हरमधनं बनतं, लिव्हरमधनं बनून याला थोडासा वेळ लागतो. तर ते चांगलं आहे की इमिजिएटली वाईट याच्यासाठी आहे की इमिजिएट बफरिंग नाही होत. चांगलं याच्यासाठी आहे की इमिजिएटली काही चेंजेस होत नाहीत pHमध्ये. लॅक्टेटचा दुसरं गोष्ट आहे की लिव्हरचं मेटाबॉलिझम लागतं. लिव्हर जर हॅम्पर्ड असेल तर मग लॅक्टेट लेवल्स वाढतील. सेप्सिसमध्ये मग ते कन्फाऊंड करेल की लॅक्टेटमुळे लॅक्टेट वाढले का RLमुळे लॅक्टेट वाढले. कॅलरी रिक्वायरमेंट याने लिहिली आहे, परंतु यांच्याद्वारे जी कॅलरी मिळते ती फार निग्लिजिबल आहे. तर इट इज नॉट एन हे. तर लॅक्टेट इज बेटर आणि मॅलेट इज बेटर, कारण की ते दोघं ॲटलिस्ट सायकलमध्ये एंटर होतात. ॲसिटेट आणि ग्लुकोनेट बिलकुलच एनर्जी देत नाहीत, कारण की ते आपल्या कर्ब सायकलमध्ये एंटरच करत नाहीत. तर क्रिस्टलाइडचा इन जनरल 1/3च ते इंट्राव्हास्क्युलरली राहील. आपल्याला माहिती 60% वॉटर पकडला मिनिमम, तर 40 ICFमध्ये, 20 ECFमध्ये, तर 20पैकी 15 इंटरस्टिशियल आहे, 5 प्लाझ्मा, म्हणजे 25%. तर याने 30% म्हटलं आहे. तर 25%च तुमचं प्लाझ्मामध्ये राहणार आहे. तर तुम्ही जेवढं देणार तो अर्ध्या तासात ते न्यूट्रलाइज होऊन जातं. म्हणून कोलोड केलेलं ठीक आहे. स्पायनल देताना ॲटलिस्ट तेवढं तुम्ही दिलं तर ते तेवढं फ्लुइड त्याच्यात राहील, थोड्या वेळाने त्याचा इफेक्ट उडून जाईल. लॅक्टेट ॲज अ बफर ॲक्ट करतं, pH न्यूट्रलाइज करतं, थोडा वेळ घेतं. ॲसिटेटचा फायदा काय आहे की ॲसिटेट फास्टर मेटाबोलाइज होतं, कारण की ॲसिटेट फक्त लिव्हरमधनं नाही होत, मसलमध्ये पण होऊन जातं, किडनीमध्ये पण होऊन जातं.
आणि ऑक्सिजन कमी लागतो कारण की हा याच्यात एंटर करत नाहीत या आपल्या कर्व सायकलमध्ये. तर फास्टर आहे तर ते एक बेटर आहे. RLचं कॉन्ट्राइंडिकेशन आपण बघितलं, स्लाइटली हायपोटोनिक आहे. हायपरकलेमिया असेल तर इश्यू होईल, ऑलरेडी पोटॅशियम आहे. लिव्हर डिस्फंक्शनमध्ये इश्यू होईल कारण की ते लॅक्टेट मेटाबोलाइज नाही होणार. डायबिटीजमध्ये लॅक्टेट असेल तर ते शुगर वाढवेल, लॅक्टेटचं शुगर बनेल शेवटी म्हणून. आणि ॲसिडॉसिस शॉकमध्ये लॅब रिझल्ट्स इंटरप्रेट करायला प्रॉब्लेम होईल. नंतर मेटाबॉलिक ॲसिडॉसिसमध्ये बायकाब असल्यामुळे ते बायकाब दाखवेल हायपोक्लोरेमिक मेटाबॉलिक ॲसिडॉसिसमध्ये. तर ऑलरेडी बायकाब आहे आणि इथे बायकाब जास्त झाले तर हे बायकाब ॲड होऊन वर्सन होईल मेटाबॉलिक अल्कलॉसिस. म्हणून वॉमिटिंग असेल, नॅझोगॅस्ट्रिक ॲस्पिरेशन असेल, याच्यामध्ये तुमचं NSच चांगलं आहे. NSमध्ये क्लोराईड मिळेल आणि क्लोराईड जास्त असल्यामुळे बायकाब म्हणेल मी आत जातो तर अल्कलॉसिस ट्रीट होईल. RL इज नॉट बेटर त्या मानाने. तर RL हायपरकॅलेमिकमध्ये देऊ नका म्हणतात, परंतु RL नाही प्रोड्यूस करत, वर्सन नाही करत हायपरकॅलेमिया. इवन CRFमध्ये पण तो हायपरकॅलेमिया वर्सन करत नाही, फक्त याच्यात लांबला आहे त्याच्यामुळे तो म्हणतो की त्याचं एलिमिनेशन लांबेल, बाकी काही प्रॉब्लेम नाही. तर लार्ज व्हॉल्यूम नका देऊ, दिलं तर काही इश्यू नाही आहे. डज नॉट वर्सन हायपरकॅलेमिया, हायपरकॅलेमिक व्हॅल्यूज वर जात नाहीत. आपण बघितलं लॅक्टेट आणि मॅलेट एंटर होतात तर एनर्जी सोर्स देतात, पण फार कमी आहे, बट ठीक आहे. मेजर्ड लॅक्टेटमध्ये इश्यू होतो. कॅल्शियम आहे तर चांगलं आहे, परंतु कॅल्शियम ब्लड प्रॉडक्ट्ससोबत मग प्रेसिपिटेट होतो, क्लॉटिंगचा इश्यू होतो, लाईन्स ऑक्लूड होण्याचा चान्स आहे. आणि हायपोनॅट्रिमियामध्ये RLमध्ये सोडियम कमी आहे तर मग तिथे NS दिलेलं बेटर राहतं. नंतरचा फ्लूइड आहे प्लाझ्मा लाईट. प्लाझ्मासारखा आहे, प्लाझ्मा प्लस इलेक्ट्रोलाईट असं त्यांनी नाव कॉइन केलं आहे. त्याने कॅल्शियम उडवला कारण की बाबा कॅल्शियम आपला यांच्यासोबत मिक्स होतो ब्लड प्रॉडक्टसोबत, मग कॅल्शियम काढून टाका. आणि मग लॅक्टेट लिव्हरमधनं मेटाबॉलिझमसाठी लागतो आणि त्याचं मेटाबॉलिझम होऊन तो बफरिंग यायला वेळ लागतो. तर मग ॲसिटेट चांगला आहे, ॲसिटेट पटकन येतं. ॲसिटेटमध्ये आपण बघितलं ऑक्सिजनची रिक्वायरमेंट नाही आहे, तो सायकलमध्ये एंटर होत नाही म्हणून. तर ॲसिटेट चांगलं आहे बाबा. तर फक्त इश्यू आहे की pH आणि आयसोटोनिक पण आहे. pH 7.4 हायर साईडला आहे, तर ॲक्च्युली ॲसिटेट ग्लुकोनेट ते बफर होऊन मग तो थोडं pH जास्त होतो, तर अल्कनायझिंग इफेक्ट होऊन जातो. डबल बफर दिलेलं आहे तर डबल बफर याच्याकरता आहे, मग त्याच्यामुळेच pH तो हायर साईडला आहे डबल बफर असल्यामुळे. आणि त्यांनी काय विचार केला की ॲसिटेट क्विक बफर आहे, ग्लुकोनेट स्लो बफर आहे, तर दोघं मिळून आपलं काम होऊन जाईल. आणि कॅल्शियम उडवून टाकला आपण, मॅग्नेशियम ठेवला आहे, तर रिफ्रॅक्टरी हायपोकलेमिया असेल तर किंवा अल्कलॉसिसमध्ये ICUमध्ये अल्कलॉसिस कॉमन आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम कमी होतो, तर मॅग्नेशियम आहे आपला चांगला. आणि ब्लड प्रोडक्टसोबतसुद्धा इश्यू नाही होणार. तर असे 3-4 विचार करून त्यांनी pH पण इट इज क्लोजर टू प्लाझ्मा, इक्वल आहे. RLचं थोडंसं कमी आहे, तर हे त्यांनी पॉझिटिव्ह त्याच्यात करण्याचा प्रयत्न केला. पण अल्कनायझिंग इफेक्ट होतो, अल्कनायझिंग इफेक्टमुळे तुझ्या लेवल्स कमी होतात, पोटॅशियमच्या, कॅल्शियमच्या, मॅग्नेशियमच्या, तिघांच्या लेवल खाली जातात अल्कलाईन ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर इथे आपल्याला तेच बघायला मिळेल. प्लाझ्मा लाईटमध्ये सोडियम त्यांनी इक्वल केलं, प्लाझ्माच्या इक्वल आणलं, आणि इथे कॅल्शियम काढून टाकला, मॅग्नेशियम टाकला, आणि 2 बफर दिले, ॲसिटेट आणि ग्लुकोनेट. मग कॅबी लाईट आहे. कॅबीचा अर्थ होतो ऑफ ग्रेट सिग्निफिकन्स, कबीर या शब्दापासून समथिंग काहीतरी. तर याने ॲसिटेट आणि ग्लुकोनेट टाकलं, सेम याच्यासारखंच प्लाझ्मा लाईटसारखं. आणि याने डिफरन्स काय केला की NaOH टाकलं, मोर अल्कलाईन केलं. बाकी प्लाझ्मा लाईट सारखाच आहे. प्लाझ्मा लाईट आणि कॅबी लाईटमध्ये फरक काय राहिला, फक्त इथे याने NaOH टाकलं आहे, मोर अल्कलाईन केलं आहे pH.
एक्झॅक्टली सेम आहे, फक्त NaOH ॲड झाला आहे, pH त्याच्यामुळे वाढला आहे. मग स्टिरोफंडिन, स्टिरो म्हणजे सॉलिड किंवा चांगलं, आणि फंडिंग मीन्स बेस, तर गुड बेस असलेलं. तर याच्यामध्ये काय फरक आहे, तर हा प्लाझ्मा आहे, स्टिरिओफंडिन आहे. तर याने मॅलेट ॲड केलं, ॲसिटेट होतं, मॅलेट ॲड केलं, मॅलेटमुळे एनर्जी मिळेल बाबा. आणि याने कॅल्शियम पण टाकलं, मॅग्नेशियम पण टाकलं, दोघेही ठेवा, दोघेही चांगलं आहे. क्लोराईड थोडंसं वाढलं आहे, ठीक आहे, 19-20 आहे. तर सिक्वेन्शियली जा. RLमध्ये लॅक्टेट आहे, तर प्लाझ्मालाईट बोलला मी, लॅक्टेट काढतो, ॲसिडेट आणि ग्लुकोनेट टाकतो, ठीक आहे. आणि कॅल्शियम काढतो, मॅग्नेशियम टाकतो, म्हणजे ब्लडसोबत माझं होऊन जाईल. तर 2 डिफरन्स मेनली झाले, 3 म्हणा. ऑस्मोलॅरिटी एकदम जवळ आणली, कॅल्शियम काढून मॅग्नेशियम टाकलं, RL काढून ॲसिटेट आणि ग्लुकोनेट टाकलं. कॅबिलाईटवाला म्हणतो मी काय वेगळं करू, तर मग तो बोलला मी pH आणखी मॅच करतो. मग pH थोडासा कमी राहिला आहे, तर pHसाठी त्याने NaOH टाकलं. नंतर मग स्टिरोफंडिन आला. स्टिरोफंडिन मला आता त्याने पुन्हा मग कॅल्शियम पण टाकलं, मॅग्नेशियम पण टाकलं. हा एकच आहे ज्याच्यात कॅल्शियम पण आहे, मॅग्नेशियम पण आहे. आणि म्हणतो हा ॲसिटेट आहे आणि ग्लुकोनेट आहे प्लाझ्मालाईटमध्ये. ग्लुकोनेट काही सायकलमध्ये एंटर होत नाही, मी मॅलेट टाकतो, मॅलेट ॲटलिस्ट सायकलमध्ये एंटर होईल आणि काहीतरी एनर्जी देईल. तर अशा प्रकारे मग त्याने स्टिरोफंडिन बनवलं. तर लॅक्टेट सोडले तर सर्वजण डबल बफर आहेत, ॲसिटेट आणि ग्लुकोनेट. स्टिरोफंडिनने मॅलेट टाकलं आणि स्टिरोफंडिनने कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. प्लाझ्मालाईट इज इक्वल टू कॅबिलाईट, त्याने बोलला मी कॅल्शियम काढतो, मॅग्नेशियम टाकतो. आणि प्लाझ्मालाईट सगळ्यात इक्वल आहे ऑस्मोलॅरिटी.